मालवण राजकोट किल्ला आज रविवार दिनांक 22 जून पासून अनिश्चित काळासाठी पर्यटकांसाठी बंद राहणार असा प्रशासनाचा निर्णय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता। शिवप्रेमींच्या संतापानंतर राज्य सरकारने पुन्हा नव्याने पुतळा बसवण्याचा शब्द दिला होता आणि त्यानुसार राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा भव्य असा पुतळा दिमाखात उभारला आहे। शिवरायांचा पुतळा आणि चबुतरा सुस्थितीत आहे, मात्र चबुतऱ्याजवळ काही भाग जोरदार पावसामुळे खचला असून काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता। याची प्रशासनाने दखल घेतली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस तरी शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। किल्ल्यावरील पदपथांची आवश्यक दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे। राजकोट किल्ल्यावर जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खचला गेला होता। आज जे काम सार्वजनिक विभागाने केलंय त्या सार्वजनिक विभागाच्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता 22 जून पासून पर्यटकांना बंदी आणल्यावरून दिसून येत आहे। कारण हा किल्ला आणि हा पुतळ्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे, समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही, परंतु जो 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा पुतळा गेल्यावेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवप्रेमींच्या मनामध्ये। आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षानुवर्ष टिकत आहेत आणि 100 वर्ष आयुष्य असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री सांगतात की ह्या पुतळ्याचं आयुष्य 100 वर्ष आहे, तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे। खरं तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि CCTV बसवले पाहिजे जेणेकरून पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे। त्याचबरोबर या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष टाकून या कामाबद्दल पडताळणी केली पाहिजे, जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सावंतवाडी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे, मात्र किती दिवस बंद राहील आणि पर्यटकांसाठी कधी खुला होईल हे मात्र निश्चित सांगण्यात आले नाही। पंकज मडे, जनशक्ती, मालवण।